मित्रहो, महाराष्ट्रातील प्रशासकीय पातळीवर एकाच अधिकाऱ्याचं नाव सतत घेतलं जातं, वाजत गाजत असतं, ते म्हणजे तुकाराम मुंडे. कितीही बदल्या करा, त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीत बदल केलेला नाही आणि सारख्या होत असलेल्या बदल्याबाबत कधी तक्रार सुद्धा त्यांनी केली नाही. तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार हाती घेतल्यापासून भल्या भल्यांच्या अंगावर काटा उठलेला आहे. त्यांच्या कारवाईच्या धडाक्यामुळं लबाड मंडळी हादरलेली आहेत, भेदरलेली आहेत, घाबरलेली आहेत आणि बिथरलेली सुद्धा आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थ असो किंवा मग बेकायदा गुटख्याची विक्री असो, आजवर याच्यावर नियंत्रण आणणं कोणाला जमलेलं नव्हतं. गुटख्याच्या पुड्या मिळत नव्हत्या असं एक ठिकाणही कुठं सापडत नव्हतं. पण तुकाराम मुंडे यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आणि या सगळ्यांना पळता भुई थोडी झालेली आहे. भेसळ माफियांचे धाबे जाणले आहेत. गुटखा विक्री करणाऱ्या पान टपऱ्या सुद्धा धडाधड बंद झालेल्या आहेत. तुकाराम मुंडे यांची कधी एकदा बदली होते आणि भेसळखोरांनी त्यासाठी देव पाण्यात घातले. तर तुकाराम मुंडे यांची बदली अजिबात करण्यात येऊ नये यासाठी लोक सुद्धा रस्त्यावर उतरले. गुटखा मिळत नाही म्हणून गुटखा शौकीन अस्वस्थ झालेले आहेत आणि याच संतापातून एका कॅब चालकानं थेट आयुक्त तुकाराम मुंडे यांना शिबिगाळ केली. दुर्गा प्रसाद पांडे असं या नाव असलेल्या या व्यक्तीनं, व्यवसायानं तो ओला कॅब चालक आहे, ड्रायव्हर. त्याच्या वडिलाची पानटपरी होती. मुंडे यांच्या धडाक्यामुळं ती सुद्धा बंद झाली. गुटखा शौकीन असलेल्या या पांडेला गुटखा मिळणं आणि मग त्याचा राग त्यानं तुकाराम मुंडे यांच्यावर काढला. एक व्हिडिओ बनवून त्यानं तुकाराम मुंडे यांना चक्क शिवीगाळ केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. खडकपाडा पोलिसांनी त्याचा शोध घेतला, त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई देखील केली. चांगलं काम करणाऱ्या तुकाराम मुंडे यांना शिवीगाळ करण्याचा हा नीचपणा केला गेला असला तरी मुंडे यांची कामगिरी किती प्रभावी आणि परिणामकारक आहे याची ही खरीखुरी अस्सल पावती म्हणावी लागेल. गुटख्याच्या विरोधात बघा आजवर अनेक कारवाया झाल्याचं दिसत होतं, पण गुटखा मिळतच नाही असं कधीही झालेलं नव्हतं. तुकाराम मुंडे यांना झालेली ही शिवीगाळ अत्यंत निंदनीय, संतापजनक जरी असली तरी सुद्धा त्यांनी सुरू केलेल्या कारवाईमध्ये असलेला प्रामाणिकपणा, दम, प्रभावी परिणामकारकता हे तर नक्की प्रतिबिंबित झालं. अहो, प्रशासनामध्ये जर प्रत्येक विभागामध्ये असे तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी असते तर सगळं चित्र कसं वेगळं दिसलं असतं, नाही का? काय म्हणाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करावं ही आपली नेहमीची अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.